रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी. तर शेतकरी मित्रांनो, आपलं रामा ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी नवनाथ देवकदे. तर आज आपण सांगोला तालुक्यातील मानेगाव या गावामध्ये आलेलो आहे. तर आपण एका शेतकऱ्यांचे डाळिंब बागेची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की बाग कशी लकलेली आहे. तर ही कमाल कशामुळे झाली तर आपण हे जाणून घेणार आहे. तर ही फक्त आणि फक्त रामा ॲग्रोटेकच करू शकतं ही कमाल. तर या बागेसाठी आपल्या रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी मानेगावचे श्री संतोष बाबर सर. तर नमस्कार. आपण त्यांच्याकडून नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी संतोष बाबर. या बागेसाठी पूर्ण रामा ॲग्रोटेकचा शेड्यूल वापरलेला आहे आणि जो काय रिझल्ट आहे तो समोरच आहे. बाकीचं काय असेल ते शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ. तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घ्या. तर नमस्कार साहेब, आपले नाव आणि शेतकऱ्यांना आमच्या ओळख करून द्या. माझे नाव दत्तात्रय बाबर, मानेगाव. मी आतापर्यंत बऱ्यापैकी प्रोडक्ट आपले रामा ॲग्रोटेकचे वापरले आहेत. बरं, म्हणजे सर आपली किती डाळिंबाची बाग आहे? झाडं किती आहेत? माझी झाडे कमीत कमी 260 झाडे आहेत. 260 झाडं आहेत. बरं, ह्या झाडांसाठी आपल्याला पहिलं पाणी कधीच आहे? पहिले पाणी 5 जानेवारी. 5 जानेवारीचं आहे. म्हणजे पहिलं पाणी तुम्ही 5 जानेवारीला दिलं. तिथून पुढे तुम्ही काय काय सुरुवातीला म्हणजे पहिलं पाणी दिल्यानंतर पहिलं काय सोडलं, खालून काय दिलं, ड्रिपनं किंवा वरून स्प्रेसाठी काय केलं? पहिले पाणी दिल्यानंतर मग रूट मॅजिक आपले रूट मॅजिक रूट मॅजिक आणि फिमॅक्स वॅमॅक्स सोडले. ओके. नंतर पुढं दुसऱ्या पाण्याला टप्प्याटप्प्याने मॅक्स नंतर डाळिंब स्पेशल, बायो समृद्धी असं देत गेलेलं. रामा मॅजिक स्टीम ग्रोचा पण स्प्रे झालेला आहे वरून. मॅजिक सोडलं, वॅमॅक्स सोडलं, बायोक्रांती दिले, डाळिंब स्पेशल दिले. डाळिंब स्पेशल बऱ्यापैकी दिले. आणि हे जे तुम्ही प्रोडक्ट वापरलेत ह्याचे रिझल्ट तुम्हाला काय भेटले? रिझल्ट म्हणजे सेटिंग झाली लवकर. पहिले तुम्हाला अपेक्षा एवढं सेटिंग झालंय का? आता सध्या तरी अपेक्षा एवढं सेटिंग झालेलं आहे. ओके, झालेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की बाबा या झाडं कशी लकलेले आहेत. एवढं म्हणजे पान कमी, एवढं फळ जास्त लागलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे जर तुम्हाला म्हणजे तुमच्या बागेमध्ये जर असं सेटिंग करायचं असेल तर तुम्ही एकदा अवश्य रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनल किंवा प्रतिनिधीशी तुमच्या गावातील संपर्क करू शकता. शेतकरी स्ट्रोक बघू शकता की कसं सेटिंग झालेलं आहे आणि साईज पण बघू शकता तुम्ही. तर असं एकच झाडाला नाही तर प्रत्येक झाडाला बघू शकता तुम्ही. तर सर, तुम्ही सांगा की यांना तुम्ही कसं शेड्यूल दिलं आणि काय काय तुम्ही मार्गदर्शन केलं? सुरुवातीला रूट मॅजिक दिलं होतं. नंतर फॉस्फरिक ॲसिड दिलं, वॅमॅक्स दिलं, डाळिंब स्पेशल दिलं, बायो समृद्धी दिलंय, सृष्टी पण दिलंय आपलं. त्यासाठी स्ट्रोक बघू शकता तुम्ही कसं स्ट्रोक आहे सध्या. बरोबर. आणि वरून रामा मॅजिक स्टीम ग्रोचा स्प्रे. तर तुम्हाला बाहेरचं जास्त वापरायची गरज पडली का? नाही, बाहेरचं केमिकल मधलं जास्त वापरायची गरज पडली नाही. कमीत कमी 80% प्रोडक्ट आपलेच वापरले. बाहेरचे 80% तुम्ही रामा ॲग्रोटेकचे वापरले नाही. 1-2% म्हणजे 20% बाहेर वापरलेलं आहे. ठीक आहे. तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकाल की बाबा तुम्ही हे वापरले, बरं तुमचा काय अनुभव आहे? बाकीच्या शेतकऱ्यांना म्हणजे रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट आहेत ना, म्हणजे एकदम आपले सेंद्रियमध्ये चांगले प्रोडक्ट, म्हणजे जैविक मध्ये चांगले प्रोडक्ट आहेत. ओके, म्हणजे एक नंबर रिझल्ट मला तर चांगला रिझल्ट भेटलाय. एक नंबर. आणि महत्वाचं म्हणतो मी गेल्या वर्षीपासून वापरते ती. गेल्या वर्षीपासून वापरतो. गेल्या वर्षी स्टार्ट केलं. पाठीमागच्या वर्षी बी तुम्ही सायसाठी वापरलं होतं गेल्या वर्षी. ओके, गेल्या वर्षी तुम्ही वापरले होते आणि या वर्षी तुम्ही सुरुवातीपासून चालू केलं. म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना बी तुम्ही सांगू शकता की बाबा शेतकरी मित्रांनो, याने पाठीमागच्या वर्षी सायसाठी फक्त वापरलं होतं आणि या वर्षी तुम्ही सुरुवातीपासून वापरलं. म्हणजे त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला भेटलेला आहे. बऱ्यापैकी चांगला भेटलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या बागेचं पहिलं शूटिंग घेतलेलं आहे, म्हणजे पहिला भाग घेतलेला आहे आपण. नंतरच्या भागामध्ये आपण साईज कशी आलेलं आहे ते पण आपण नेक्स्ट भागामध्ये घेणार आहे. तुम्ही वापरलं रामा ॲग्रोटेकवर विश्वास ठेवला आणि तुम्ही उत्पादने वापरली त्याबद्दल आम्ही धन्यवाद आणि दिलेल्या माहितीबद्दल रामकृष्ण हरी.